हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आजचा दिवस तुम्ही बघू शकता. मस्तपैकी झडी लागल्यासारखं वातावरण होतं आणि आज माझी सकाळी सगळी कामं आवरली होती. कारण उठल्याबरोबर वातावरण बघितलं आणि समजलं की आज दिवसभर पाऊस येणार आहे. म्हणजे आजचा दिवस फक्त आणि फक्त आपलाच असणार आहे. लगेच मी यशिकाचा डब्बा करून दिला आणि सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे क्लासला जायचं कॅन्सल केलं. आणि त्या वेळेत मी घरातली जी काही कामं आहेत, झाडू, पोछा, त्याच्यानंतर ही बाल्कनी धुतली, पाणी टाकलं झाडांना, त्यानंतर गॅसचा ओटा आवरला. सगळी कामं अंघोळ करून सुद्धा झालेली होती आणि त्याच्यानंतर मी पूजासुद्धा करून घेतली. कारण की पूजा झाली की सगळी कामं झालं असं वाटते. म्हणून पूजासुद्धा करून घेतली आणि ठरवलं की आज दिवसभरात फक्त आराम करायचा आणि पावसाची मजा घ्यायची आणि आजचा दिवस पूर्णपणे स्वतःला द्यायचा, निवांत अगदी. म्हणून मग आज चहासुद्धा घ्यायचा ठरवला आणि फ्रीजमध्ये बघितलं तर सगळी दुधाची गंज होती, ज्याच्यात थोडं दूध तयार झालेलं होतं, दूध जमा झालेलं होतं. तर सगळ्यात पहिले त्यामधली साय काढून घेतली, कारण आता दूध लावलेलं आहे त्याच्यामुळं सायसुद्धा जमा होत आहे. आणि त्याच्यानंतर ठेवला मस्तपैकी गरमागरम चहा आणि पहिले लावला TV, कारण आजच्या दिवसात मला बघायचे होते मूव्हीज, कारण की त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. आणि तुम्ही म्हणणार की मोबाईल पाहण्यासारखी मजा कशातच नाही आहे, तर मी तुम्हाला सांगते की मी रोज एवढा मोबाईल बघते आणि एवढं माझं काम मोबाईलवर असते की मला आता मोबाईल पाहण्यामध्ये तेवढा इंटरेस्टसुद्धा राहिलेला नाही. मला आता इंटरेस्ट आहे तो म्हणजे TV वरती हे जे ब्लॉग आहेत ते ब्लॉग बघण्याचा. आणि मी तुम्हाला सांगते, मी भारती सिंगचा ब्लॉग आणि त्याच्या व्यतिरिक्त सबा की जहा म्हणून त्यांचे ब्लॉग रोज बघते, न चुकता बघते आणि खरंच खूप छान असतात. माइंड अगदी फ्रेश करून टाकतात असे त्यांचे ब्लॉग असतात. खूप गोष्टी शिकायला मिळतात. आता आपण जर मोबाईलवर बघतही असणार, व्हिडिओज बघत असणार किंवा जास्त टाईमपास करत असणार ना, तर ते आपल्यावर असते की आपल्याला त्यातून चांगलं काय घ्यायचं आहे आणि वाईट काय घ्यायचं आहे. मी जेव्हा स्टार्टिंगला मोबाईल बघत होते तेव्हा माझ्या नवऱ्याला वाटायचं की मोबाईल बघते. पण मी त्यानंतर माझ्यामध्ये खूप सगळे चेंजेस केले मोबाईल बघूनच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी व्हिडिओ काढण्याचं ठरवलं आणि सोशल मीडियावर आली आणि आज भरपूर सगळी प्रगती आहे. भरपूर सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत त्या म्हणजे मोबाईलमुळं. म्हणून म्हणते की मोबाईलमधून कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी सोडायच्या आहे ते आपल्यावर असते. बस त्यानंतर कंपनी द्यायसाठी यशिकाचे पप्पासुद्धा आले, कारण की ते पहिले झोपलेले होते, ते उठले, ते सुद्धा फ्रेश वगैरे झाले आणि त्यांनीसुद्धा मला मूव्ही पाहण्यासाठी कंपनी दिली. मूव्ही संपला आणि त्याच्यानंतर परत एक मूव्ही लावला. बस आज दिवसभर हेच करायचं होतं. आणि तुम्हाला सांगते की तुम्हालाही माहीत आहे की मी वेट लॉस जर्नीमध्ये आहे. तर मी एकही दिवस माझा जो क्लास आहे तो स्किप करत नाही. आणि जे बाकीचे होत्या माझ्या मैत्रिणी वगैरे त्यासुद्धा गेल्यात, बट मी आजचा दिवस पूर्णपणे स्किप केला. कारण की हा जो दिवस आहे, हा जो आनंद आहे, हे वय गेल्यानंतर येत नाही आणि रोजचा असाच दिवस येईल असंही नाही. कारण की त्या दिवशी सकाळपासून अगदी पाऊस सुरू होता 5 वाजतापासून. असा प्रत्येक दिवस येणार, प्रत्येक दिवशी सकाळी 5 वाजता पाऊस सुरू राहणार असं तो होऊ शकत नाही. आणि दिवसभर पाऊस होता. खूप भारी वाटलं. अगदी असं वाटलं की एखाद्या हिल स्टेशनला जाऊनच मी 2 दिवसासाठी राहून आलेली आहे. एवढा माइंड फ्रेश झाला होता. त्यानंतर भूक लागली होती म्हणून मस्तपैकी गरमागरम भजी बनवायचा विचार केला. स्वयंपाक झालेला होता, कारण यशिका स्कूलमध्ये गेली तर तिच्यासाठी टिफिन वगैरे मी केला होता. त्याच्यामुळं स्वयंपाक सगळा झाला होता, तरीसुद्धा भजी बनवली गरमागरम. आणि भजी एकदम साधीसुधी माझी रेसिपी आहे. मी जास्त हे करत नाही. आलू भजी बनवायची आणि साधी आपली कांदा भजी बनवायची, असे 2 भजी बनवायची मी ठरवले. आणि यांनीसुद्धा मला हेल्प केली. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा आपण स्वतःचा मी टाईम काढत असतो आणि त्यातही आपला नवरा आपल्याला साथ देतो, तर त्याच्यापेक्षा मोठा टाईम आपल्यासाठी, मोठी वेळ, मोठं भाग्य आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसते. आणि खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं. आणि ह्याच गोष्टींना समोर मी तुम्हाला नेहमीच म्हणते, मी माझ्या ब्लॉगमध्ये नेहमीच सांगत राहते की ह्या गोष्टी आपल्याला समोर आठवतात. आता खूप जण काय करतात की कामं करायची आहेत, मुलांना वेळ द्यायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, घरातली कामं राहिलेली आहेत किंवा मग जॉब आहे किंवा हे आहे, ते आहे किंवा मग रोजचं जे डेली रुटीन आहे
ते रुटीनसुद्धा कोणी चेंज करायला तयार राहत नाही. हे कोणीच बघत नाही की एवढं छान वातावरण आहे, उद्या होणार की नाही माहिती नाही. हा वेळ उद्या येणार की नाही हेही माहिती नाही. उद्याचा दिवस येणार की नाही हेही माहिती नसते. तरीसुद्धा मी भरपूर लेडीज बघितल्या, त्यांचं असं असते की नाही आजच्या दिवसातली कामं जसे रोज आपण करतो तशी झालीच पाहिजे. नाही, मी तुम्हाला सांगणार की कधीतरी त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी एखादा दिवस काढा. जेव्हा अशी मूव्हमेंट राहते की ते मूव्हमेंट डबल भेटणार नाही, ती मूव्हमेंट तुम्ही खरंच एन्जॉय करा आणि खूप भारी वाटेल. आणि तुम्हाला सांगते की एवढा माइंड फ्रेश होऊन जाणार की खूप माइंड फ्रेश होऊन जातो. आणि आपण जेव्हा रोज तीस घरातली कामं करतो आणि त्यातल्या त्यातच गुंतून राहतो ना, तर त्यामध्ये सुद्धा काय होते, आपली चिडचिड होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिड झाली की मग घरात तो राग कोणावर निघणार याची काहीही गॅरंटी नसते. म्हणून ना, स्वतःला माइंड फ्रेश ठेवायसाठी, स्वतःला फ्रेश ठेवायसाठी ना, अशा काही काही गोष्टी स्वतःलाच स्वतःच्या समजल्या पाहिजे आणि स्वतःसाठी केल्या पाहिजे. आणि काही जण म्हणतात की वेट लॉस करायचं आहे, तर या गोष्टींनी सुद्धा वेट लॉस होतो. आता तुम्ही म्हणताल भजी काढत आहे, भजी खात आहे म्हणजे वेट लॉस कुठला? तर हो, जेव्हा आपला माइंड फ्रेश होतो, आपण टेन्शन फ्री राहतो ना, तेव्हा आपला वेट लॉस आपोआप होतो. मग हे तेलकट खाण्याचाही परिणाम आपल्या शरीरावर पडत नाही, हे लक्षात ठेवा. आणि पडतही असेल तर यापेक्षा सुख दुसरं कुठल्याच गोष्टीत नाही आहे, असं समजून एक दिवस खा. आणि थोडंशी जे तुमचं हे आहे वर्कआउट आहे ते थोडंसं जास्त करा आणि वेट कमी करा. पण या गोष्टीचा आनंद घ्यायला बिलकुलही विसरू नका. माझ्याही पेक्षा यशिका खुश होती, यशिकाचे पप्पाही खुश होते आणि माझाही माइंड फ्रेश झाला आणि माझा दिवसही छान गेला. आणि त्याच्यानंतरचे 8-10 दिवस माझे खूप मस्त झालेत. आता हा व्हिडिओ जुना आहे, तुम्ही म्हणणार जुना व्हिडिओ आहे, लेट तुमच्यासोबत शेअर करत आहे. 5 ते 6 दिवसाच्या समोरचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होत आहे. आणि हां, यूट्यूबला माझे व्हिडिओ चालत आहे, माझं ब्लॉगिंग चालत आहे, माझे ब्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे. खरंच मी खूप हॅप्पी आहे. फॉलोवर्ससुद्धा वाढत आहे आणि काही ताई आहेत ज्या कमेंट करत आहे. त्यांच्या कमेंट्स बघूनसुद्धा मला खूप छान वाटत आहे आणि व्हिडिओ काढायचीसुद्धा मला मजा येत आहे. काल खूप हॅप्पी होती मी, कारण काल एका दिवसात भरपूर सबस्क्रायबर वाढलेच, म्हणजेच सबस्क्रायबर वाढणे म्हणजेच भरपूर माझ्या मैत्रिणी वाढलेल्या, आपली फॅमिली मोठी होत आहे. तर खरंच खूप भारी वाटत आहे. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. काही जण आता नवीन असतील, व्हिडिओ बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि एखादी कमेंटसुद्धा टाका. तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.